पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आज 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही रक्कम देशभरातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यांची लागली लॉटरी, अखेर आता निर्णय झालेला आहे। महाराष्ट्र व देशामधील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तर माहीतच आहे 13 मार्चला पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे। परंतु आतापर्यंत पहा कित्येक वेळ गेला, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही। तर मग पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वितरित तर झाला, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये का आला नाही तर चिंता करू नका शेतकरी बांधवांनो, तांत्रिक अडचणी आल्या होत्या। परंतु आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे येत्या काहीच तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। हो शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला नाही अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 22वा हप्ता येणार। आणि दुसरी देखील आनंदाची बातमी आहे, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे। हो शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारकडून देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित केला जात आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आहे, म्हणजे की पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये वाटपाला आता मुहूर्त लागला आहे। आज दुपारी 1 वाजल्यापासून वितरण आता सुरू होत आहे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा व्हायला सुरुवात होत आहे। यामुळे शेतकरी वर्गामध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे। हो शेतकरी बांधवांनो, वितरण आता होत आहे आणि डायरेक्ट 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। हे पैसे सर्व शेतकऱ्याला एकाच वेळी भेटणार नाहीत, हे लक्षामध्ये ठेवा। हे आता पैसे टप्प्याटप्प्याने वाटप केले जाणार आहे। पैशांच्या वाटपाची ही प्रक्रिया आता 1 महिनाभर चालणार आहे। सरकारने 3 टप्पे निश्चित केले आहे। आज पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्ह्यापैकी 15 जिल्ह्यामध्येच पैशांचे वितरण होणार आहे। त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये इतर जिल्ह्यांचे नावे असणार आहे। अशाच प्रकारे टप्प्याटप्प्याने वितरण केलं जाणार आहे आणि महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टोटल 4,000 रुपये जमा करण्यामध्ये येत आहेत। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने डीबीटीद्वारे थेट बँक खात्यामध्ये पैसे सोडायचे नियोजन आता लावले आहे। तांत्रिक अडथळे आणि सर्व्हरवरील लोड टाळण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला आहे। यामुळे आता आज केवळ 15 जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये 4,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे। यामुळे बँक खात्यामध्ये तुमच्या 4,000 रुपये तर येणार, परंतु शेतकरी बांधवांनो एक अडचण आहे, लक्षामध्ये घ्या। शेतकऱ्याला काही कामे देखील सरकारने करायची सांगितली होती, जी की शेतकऱ्याने केली नाही। आता ज्या शेतकऱ्यांनी ही 2 कामे केली नाही अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही। पैसे मिळताना शेतकऱ्याला कोणताही तांत्रिक त्रास आता होणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, आज दुपारी 1 वाजेपासून ही प्रक्रिया सुरू होत आहे। तुमचा जिल्हा जर पहिल्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला रात्री का होईना परंतु उशिरापर्यंत पैसे जमा झाल्याचा मॅसेज येऊ शकतो। कमी लोकसंख्या असलेल्या काही जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यामध्ये समाविष्ट केला आहे। बँकांचे काम सुरळीत चालावे यासाठी ही विभागणी केली आहे। त्यानुसारच आता प्रत्यक्ष रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि शेतकऱ्याला दिलासादायक बातमी आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सरकार आता केवळ खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यालाच लाभ देण्यावर भर देत आहे। म्हणजे की तुम्हाला माहीत असेल काही शेतकरी अपात्र आहेत तरी ते लाभ घेतात। आता सरकारने अर्जाची छाननी सुरू केली होती, त्यामध्ये लक्षामध्ये आलं भरपूर असे शेतकरी बनावट कागदपत्र जमा करून पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात। आता सरकारने सांगितलं अशा शेतकऱ्याला या योजनेमधून बाहेर काढलं जाणार आहे।
बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळण्यासाठी काही नवीन अटी सरकारने घातली आहे. जे शेतकरी या नियमांमध्ये बसणार नाही त्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. बघा, गैरफायदा घेणाऱ्यांना रोखण्यासाठी आता कडक तपासणी आणि पात्रतेचे आणि अपात्रतेचे नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यामध्ये आले आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने ज्या काय अटी घातली आहे त्यामध्ये आणखीन एक अट घातली आहे, ती म्हणजे की उत्पन्न. बघा, ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे अशा शेतकऱ्याला या योजनेमधून वगळण्यामध्ये येणार आहे. पॅन कार्ड आणि उत्पन्नाच्या दाखल्याची मशिनीद्वारे तपासणी सुरू केली आहे आणि अशा शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणार नाही. ज्यांनी की काही चुका केला, ज्या अपात्र आहे. मग आता पात्र कोण आहे लक्षामध्ये घ्या. ही योजना केवळ अत्यंत अल्पभूधारक आणि गोरगरीब शेतकऱ्यांसाठीच सरकारने सुरू केली आहे. बघा, या योजनेचा उद्देश आहे जे गोरगरीब शेतकरी आहे पहा यांना थोडासा काहीतरी दिलासा मिळावा म्हणून ही योजना सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे. एकाच कुटुंबामधील अनेक सदस्य या योजनेचा लाभ घेत असतील तर ते आता बंद होणार आहे. सरकारने सांगितलं घरामध्ये फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळणार. बघा, आता या ठिकाणी वडील आणि मुलगा दोघं जर शेतकरी असेल तर लाभ घेऊ शकता, परंतु पती पत्नी दोघेही जण PM किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. रेशन कार्डची तपासणी करून अशा कुटुंबांची वेगळी यादी आता सरकारने तयार केली. कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळावा असा नियम आता सरकारने लावला आहे. बघा, अशा प्रकारे नियमांचे पालन करणाऱ्या शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये आज टोटल 4,000 रुपये सरकारच्या माध्यमातून येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आता राज्य सरकार व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली आहे. शेतकरी बांधवांनो, यादी अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर करण्यामध्ये आली. जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून अगदी काहीच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार. आता बघा, पुढील नियम सरकारने लावला तो म्हणजे की जमिनीच्या क्षेत्राशी संबंधित आहे. बघा, आता ज्यांच्याकडे खूपच जास्त शेती आहे अशांना या योजनेमधून बाहेर काढले जात आहे. ज्यांच्याकडे 10 एकर 20 एकरपेक्षाही जास्त जमीन आहे अशा श्रीमंत शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणार नाही. सरकारचे पूर्ण लक्ष केवळ गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्याला मदत देण्यावरच आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, सरकारने पुढील अट घातली आहे ती म्हणजे की फार्मर ID. बघा, चुकीच्या मार्गाने जर तुम्ही फार्मर ID किंवा बनावट रेशन कार्ड बनवून काढलं असेल तर ज्यांनी ते बनवलं त्यांच्यावर पण कारवाई होऊ शकते असं सरकारने सांगितले. अशा फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्याला कायमचे अपात्र करण्यामध्ये येणार. बघा, या कडक निर्णयामुळे केवळ पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता सुरक्षितपणे जमा करण्यामध्ये येत आहे. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी हो, सरकारने जिल्ह्यांची यादी सांगितली आहे. आता आपण आज लाभ मिळणाऱ्या पहिल्या टप्प्याची 15 जिल्ह्यांची पहा यादी पाहून घेऊया आणि तालुक्यांची सोबत यादी पाहून घेऊया. तर बघा, यादीमध्ये पहिला जिल्हा येतोय तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. बघा, आता छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर आणि पैठण या तालुक्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज 4,000 रुपये जमा होत आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, बघा सरकारने सांगितलं अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा आणि मुक्ताईनगर या तालुक्यांचा सुद्धा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे. आता बघा, जालना जिल्ह्यामधील अंबड, भोकंदर, बदनापूर, घनसावणी, परतूर, मंठा, जाफराबाद या तालुक्यांची निवड सरकारने पहिल्या टप्प्यासाठी आता केली आहे. तसेच पुढील जिल्हा नंदुरबार जिल्ह्यामधील नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अग्राणी बघा या भागामधील शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे. आता पुढील जिल्हा नांदेड. बघा, नांदेडमधीलच अर्धापूर, भोकर, बिबोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यामधील शेतकरी बांधवांना लाभ मिळणार. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर करण्यामध्ये आला.
आणि पात्र शेतकऱ्याला लाभ आता मिळत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आज जाहीर करण्यामध्ये आली आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा सरकारने सांगितलं आहे तो म्हणजे की बीड जिल्हा. बीड जिल्ह्यामधीलच आष्टी, पाटोदा, बघा बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई या भागामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. बघा सरकारने पहिल्या टप्प्यासाठी हे तालुके आणि हा जिल्हा समाविष्ट केला आहे म्हणजे की बीड जिल्हा. आता पुढील जिल्हा तो म्हणजे की बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यामधील बघा खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, देऊळगाव राजा, नांदुरा, मलकापूर, मेकर या भागामधील शेतकऱ्याला आज लाभ मिळणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे. आता बघा लातूर जिल्ह्यामधील बघा लातूरमधील औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट आणि शिरूर, अनंतपाळ या भागामधील शेतकऱ्यांची नावे सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने लावली आहे. म्हणजे की या भागामधील तुम्ही जर शेतकरी असाल तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर करण्यामध्ये आले आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा सरकारने सांगितलं आहे धाराशिव. बघा आता धाराशिव जिल्ह्यामधीलच तुळजापूर, भूम, परंडा, वाशी, कळंब, लोहारा, बघा उमरगा या तालुक्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज निधी जमा होणार. त्यानंतर परभणी, बघा परभणीमधील जिंतूर, सेलू, पाथरी, मानवत, सोनपेठ, गंगाखेड आणि पालम या तालुक्यांचा सुद्धा समावेश यादीमध्ये करण्यामध्ये आला आहे. तसेच बघा नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव, बागला, कळवण, दिंडोरी, इगतपुरी, सिन्नर, येवला या भागामधील शेतकरी बांधवांच्या खात्यात निधी जमा करण्यामध्ये येणार. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर करण्यामध्ये आले आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते आज जमा केले जात आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्यामधीलच संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, शेवगाव आणि पाथरी या तालुक्यामधील शेतकऱ्यांची नावे पहिल्या टप्प्यासाठी निश्चित करण्यामध्ये आली आहे. आता बघा पुढील जिल्हा सरकारने सांगितलं आहे सोलापूर. सोलापूरमधील करमाळा, माठा, बार्शी, पंढरपूर, सांगोल, बघा त्यानंतर माळशिरस आणि मंगळवेढा या भागामधील शेतकऱ्याला आज लाभ मिळणार. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ, बघा त्यानंतर हातक, कंगले, त्यानंतर करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी आणि कागल या भागामधील शेतकऱ्याला आज लाभ मिळणार. बघा शेतकरी बांधवांनो, अकोला जिल्ह्यामधील तेलारा, बाळापूर, पातूर, बार्शी टाकळी, मूर्तिजापूर आणि अकोट या भागामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पहिला टप्पा आज जमा करण्यामध्ये येत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, आता सरकारने सांगितलं आहे सर्व 15 जिल्ह्यामध्ये आज पैशांचे वाटप होणार असून शेतकऱ्यांची चिंता आता दूर होईल. आज जर मेसेज आला नाही तर काळजी करू नका, कारण येत्या काळामधील पुढील टप्पे वितरित केले जाणार आहे. ज्या तालुक्यांची नावे पहिल्या यादीमध्ये नाहीत बघा त्यांचा समावेश पुढच्या टप्प्यामध्ये आणि पुढच्या यादीमध्ये नक्कीच होणार. हो शेतकरी बांधवांनो, येत्या काही दिवसात कृषी विभागाकडून अधिकृत संदेश पाठविण्यास सुरुवात होईल. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणे ही रब्बी हंगामासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बघा कोणताही हंगाम असो, तुम्हाला जर हप्ते येत असतील तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे बघा सरकारने तुम्हाला EKYC आणि फार्मर आय डी कार्ड काढायचे सांगितलं. जे शेतकरी हे कार्ड काढणार नाही अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही. त्यामुळे तात्काळ EKYC करून घ्या, फार्मर आय डी कार्ड काढून घ्या, म्हणजे की बघा पात्र शेतकऱ्याला लाभ मिळणार. आणि शेतकरी बांधवांनो, पहिल्यांदा जर तुम्ही आपल्या चॅनलवर आला असताल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इतर महत्त्वाच्याही अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये बघायला मिळतील. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.